नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार ही राज्य सरकारने खरेदी केली आहे। त्यामुळे आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रात येणार आहे। याबाबत मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचं अभिनंदन केलं। दिनदार रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते। त्यांची युद्धनीती आणि शौर्य यावर प्रसन्न होत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सेनासाहेब सुभा ही उपाधी दिली होती। रघुजी भोसले यांनी 1745च्या दशकात बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्ध मोहिमांचं नेतृत्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल ओडिशापर्यंत विस्तार केला होता। दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी वेगाने सूत्र हलवून ही कामगिरी पूर्ण केली। काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे एका मध्यस्थानामार्फत ती खरेदी करण्यात आली। आणि मध्ये भाग घेऊन या ह्याला कशा प्रकारे आपल्या इथं आणता येते यासाठी आपण हे प्रयत्न करावे। आणि त्यांनी रात्री 1 वाजता मुख्यमंत्री 1:50 रात्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यासाठी आम्हाला होकार दिला की आपण हे आणू, आणि तेव्हा आम्ही निश्चित झालो। पण तरी आपल्याकडून ह्यासाठी आपण बेटिंगला इथं भाग घेतला होता आणि आपल्याकडून त्यामध्ये 2 लोक आपण उतरवले होते आणि ती बेटिंग चालू होती। कारण की काय शासनाची काही अडचण आल्यामुळे एक प्रायव्हेट म्हणजे माणसामार्फत तिथं बेटिंग झाल्यामुळे आम्हालाही थोडंसं भ्रमित होतो आम्ही की शासन उतरलेलं आहे की नाही। त्यामुळे आमचे लोक त्या बेटिंगमध्ये सुरूपासून आपले सुरू झाले होते आणि नंतर शासन आम्हाला माहिती पडली की शासन बी यामध्ये उतरलंय, म्हणून 35 लाखापर्यंत बोली आपल्याकडनं बी गेली आणि त्यानंतर आपल्याला माहिती पडली की शासनामार्फत तिथे उतरले गेले आणि आपण तिथे स्टॉप झालो। कारण की आपण बोली लावली बी असती आणि शासनाने आपल्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन तिथे होत होती आणि नंतर आणण्याच्या सर्व विधी हिला आपल्याला प्रायव्हेट बेसवर खूप वेळ लागला असता, शासनामार्फत हे लवकर होईल यासाठी मग आम्ही तिथं स्टॉप झालो। कारण की आपल्या निवेदनावर शासनाने महाराष्ट्र सरकारने त्याचा पुढाकार घेतला, त्यामुळं आपल्याला तिथं थांबणं आवश्यक होतं। मी सर्वात पहिले तर मुख्यमंत्री साहेब, शेलार साहेब, पंतप्रधान मोदी साहेब, अमित शाह साहेब यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी फार शॉर्ट नोटीसवर, म्हणजे वेळ फार कमी होता आणि त्या एवढ्या शॉर्ट नोटीसवर भाग घेऊन ही आपली ऐतिहासिक धरोहर ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली। ही सर्व ऐतिहासिक वस्तू या मौल्यवान धरोहर या सर्व काय कोणत्या ना कोणत्या कारणाने या आपल्या देशाच्या बाहेर गेलेले आहेत आणि ते आपलं ऐतिहासिक महत्त्व हे आता आपल्याला कायम ठेवणे महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळं हा आपण फार धडाडीने हिरिरीने याच्या मागे आपण लागलो होतो। जर आपल्याला वेळ अजून जास्ती असता मला वाटते अजून आपण चांगला रिझल्ट ह्याच्यामध्ये आला असता, कमी ह्याच्यामध्ये आपल्याकडे आली असती, पण तरी आपल्याकडे वस्तू आलेली आहे। लवकरच सरकारद्वारे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दर्शनासाठी लवकरात लवकर येणार आहे। मी तशा शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब, शेलार साहेब, पंतप्रधान साहेब आणि शाह साहेबांना कालच रात्री लगेच शुभेच्छा मी पाठवलेल्या आहेत। आणि ही वस्तू आपल्याजवळ लवकरात लवकर ही ऐतिहासिक तलवार ही धरोहर आपल्याकडे येईल याबद्दल आता आपलं सगळं म्हणजे आपण निश्चित झालेलं हे विशेष। सरकारी काम आणि 6 महिने थांब या सगळ्यासाठी योगदान देईल तर खरं म्हटलं तर महाराष्ट्र आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आणि सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबांना मी याचं खूप जास्ती श्रेय देतो। कारण की ह्यांनी मनावर घेतलं आणि त्यासाठी मग काय शासनाकडं आमच्या सेंट्रलमधनं काही त्यांना विचारायचं असलं पंतप्रधान साहेब आणि शाह साहेबांना बी आपण या संदर्भात हे केलं होतं। पण इनिशिएट घेतला आणि रात्री लगेच 1:50 म्हणजे 3 वाजताचं ऑप्शन आदल्या दिवशी रात्री म्हणजे 1:50 मला त्यांचं होकार येणं मुख्यमंत्र्यांचं, म्हणजे आम्ही म्हणू शकतो की फार विरुद्ध पातळीवर त्यांनी हे काम केलं। कारण त्यांना ते सर्व माहिती करून, कारण तिथपर्यंत ते बेटमध्ये उतरलेच नव्हते, ते रात्री बेटमध्ये उतरले आणि सर्व माहिती करून ते बेटमध्ये उतरले आणि ते त्यांनी युद्ध पातळीवर ते काम केलं। म्हणून आम्ही सरकारचं तर या भोसले राजपरिवाराकडे खूप आभार अशी व्यक्त करतो आहे। यासाठी 47.15 लाख रुपये राज्य सरकार देणार आहे। ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे। एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचं वैशिष्ट्य आहे।
युरोपियन बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी श्रीमंत रघोजी भोसले सेना साहिब सुभा असं सोन्याच्या पाण्यानं लिहिलं आहे. 1817 मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीनं भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यात ही तलवार नेली असावी असा जाणकारांचा अंदाज आहे. ही तलवार राज्य सरकारकडून घेऊन ती भोसले घराण्यात आणण्याची इच्छा मुधोजी भोसले यांनी व्यक्त केली. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.